अशोक खरात प्रकरणात चाकणकरांचा नवा व्हिडिओ समोर। चाकणकर अशोक खरातसह पूजा करत असल्याचं उघड। भोंदूबाबा अशोक खरातवर लैंगिक शोषणाचा आरोप। रुपाली चाकणकर झाल्या फरार। ट्विट करत रुपाली ठोंबरे पाटलांनी साधला निशाणा। जलजीवन मिशन 2.0 साठी केंद्र राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या। प्रत्येक घरापर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट। युद्धात आतापर्यंत जवळपास 1500 इराणी नागरिकांचा मृत्यू। इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये 1000हून अधिक लोकांचा मृत्यू। गॅस आणि तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या। होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याची इराणची पुन्हा घोषणा। सामुद्रधुनीतील सर्वच व्यापारी जहाजांना इशारा देणारा व्हिडिओ जारी। आखाती युद्धाचा विमान कंपन्यांना जबर धक्का। विमान कंपन्यांना दररोज 200 कोटींचा फटका। सिलेंडर जसे उपलब्ध होतील तसा पुरवठा करू। काहींची केवायसी पूर्ण नसल्यानं त्यांना ओटीपी येत नाहीयेत। सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांची माहिती। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना हरवणं अशक्य। भाजपचं निवडणूक आयोगाचा वापर करून घाणेरडं राजकारण। संजय राऊतांचा ट्विट करत भाजपवर निशाणा। औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका। तेलंगणातील भाजपा आमदार टी राजा सिंग यांचं वादग्रस्त विधान। आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड। आसाम निवडणुकीमध्ये भाजपकडून पहिली यादी जाहीर। मुख्यमंत्री हिमंता बिस्वा जालुकबारीतून 7व्यांदा रिंगणात। काँग्रेसमधून आलेल्या बिरदोलाई यांनाही तिकीट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातामध्ये नागपूरच्या विद्यार्थ्याचा मृत्यू। अपघातात एकूण 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती। महाडमध्ये चवदार तळ सत्याग्रह दिनाचा उत्साह। चवदार तळ सत्याग्रहाचा आज 99वा वर्धापन दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता गर्दी। मराठवाडा विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं। जालना संभाजीनगरात गारांसह अवकाळी पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी संकटात।